आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठी मुंबईत दाखल झाले। जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटचा GRही काढला। मात्र या आरक्षण लढ्यामध्ये 5 मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावले आहेत। मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्वखर्चाने 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला। धाराशिव इथं मदतीचं वाटप करण्यात आले। यावेळी आंदोलकांच्या कुटुंबियांकडून सरनाईक यांचे आभार मानण्यात आले। मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना न्याय आणि आधार मिळावा यासाठी सरनाईक सरसावले आहेत। मुंबईतील मराठा आरक्षण लढ्यातील या मराठा आंदोलकांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या कुटुंबियांना मदत सरनाईकांकडून स्वखर्चाने 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली। प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश देण्यात आला। धाराशिव इथं मदतीचं वाटप करण्यात आले। तर सतीश देशमुख राहणार वरपगाव तालुका केज जिल्हा बीड, विजय चंद्रकांत घोगरे राहणार टाकळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, अतुल खवचट राहणार केसापुरी तालुका बीड जिल्हा बीड, गोपीनाथ जाधव राहणार बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली, भारत यादव खरसाडे राहणार आहेर वडगाव तालुका बीड जिल्हा बीड यांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे। आज या कुटुंबांना मदत केली आहे साहेबांच्या वतीने, काय सांगा? साहेबाला ज्यावेळेस ही घटना कळली, ज्यावेळेस साहेब मी बोललो की साहेब आपले जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील ते उपोषणाला बसले होते आणि कुटुंब तिकडे येत असताना कुटुंबातला एक सदस्य कोणी रेल्वेमधून पडला, कुणाला अटॅक आला, तर साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता साहेब म्हणले त्यांना आपल्या वतीने एक 5-5 लाखाची मदत जाहीर करून टाका। आणि ह्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने, आणि मी पण मराठाच आहे, पण एक संवेदनशील जे आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रताप सरनाईक साहेब यांची संवेदनशीलता त्यावेळेस मला जाणवली की कुठल्याही क्षणाचा न विचार करता म्हणजे नाही बाजीराव या कुटुंबाला पहिले तू फोन कर। या कुटुंबाची मी माहिती घेतली, फोन केले आणि साहेबाशी पण त्यांचं बोलणं पण करून दिलं 1-2 कुटुंबाचं, आणि कार्यक्रम आम्ही आज हा तुमच्या समोरच घेतला। मला पैसे मागत होता आरक्षण पाटलाकडे जाण्यासाठी, मुंबईला जाण्यासाठी 2-3 हजार रुपये द्या। माझ्या पैसे गरिबी हालतीने पैसाच नव्हता काही। परत खाली गेले पण कुठे गेले त्याचे अपघात करून घेतला तुम्ही। आणि आता मदत केली आहे, काय वाटतं तुम्हाला? ठीक वाटतंय, सगळ्या गोष्टी सरकारी केल्या ते आम्हाला बरं वाटतं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।